पुणे ते अहमदनगर 125 किलोमीटरच्या याचं काम आता सुरू आहे। पुणे ते नाशिक 234 किलोमीटर रेल्वेच्या मार्गाचं काम, जो काही पुणे नाशिक जो सेमी हाय स्पीड प्रोजेक्ट आहे त्याचं काम सुरू आहे। वंदे भारतच्या एका विषयासंदर्भात आम्ही म्हटलं की खरं तर ते कमी अंतराच्यासाठी या रेल्वे सेवा प्रस्तावित आहेत, पण पुणे ते दिल्ली यासाठी पुढच्या काळात वंदे भारतमध्ये आपल्याला समावेश करता येईल का या संदर्भातली एक थोडीशी माहिती घेतली, किंवा आपल्यालाही ते करायचंय। काही महत्त्वाचे विषय जे पुण्यासाठीचे म्हणून होते, तर पुण्यामध्ये त्यांचं रिजनल ऑफिस आहे, पण पुण्याच्यासाठीचे म्हणून अनेक विषय होते। एक तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते खरं तर आपल्या 3rd आणि 4th लेनचं जे काही पुणे लोणावळ्याचा विषय जो आहे, 3rd आणि 4th लाईन बिटवीन पुणे आणि लोणावळा या संदर्भातला एक विषय जो आहे तोही मागचे काही दिवस पेंडिंग आहे। तोही राज्य सरकारच्या इथे त्याची एक प्रक्रिया जी होती तिथे थांबली आहे, त्यामुळे पुढच्या काळात ती सुद्धा राज्य सरकारच्या वतीनं या 2 लाईन खूप महत्त्वाच्या आहेत आपल्या पुण्यासाठी म्हणून त्याच्यासाठी सुद्धा एक प्रयत्न पुढच्या काळामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून या लाईनचा पुढच्या काळातला जो काही विषय आहे तो पूर्ण मध्ये तो आला होता, पण मागच्या या सरकारच्या काळात तो थांबला होता। आता त्याला चालना मिळण्यासाठी म्हणून आपण निश्चितपणे काम करणार आहोत। पुणे ते अहमदनगर 125 किलोमीटरच्या याचं काम आता सुरू आहे। पुणे ते नाशिक 234 किलोमीटर रेल्वेच्या मार्गाचं काम, जो काही पुणे नाशिक जो सेमी हाय स्पीड प्रोजेक्ट आहे त्याचं काम सुरू आहे। त्याच्यानंतर या सगळ्या याच्यामध्ये मी मागाशी म्हणलं 3rd आणि 4th लाईन पुणे लोणावळ्याचं काम जे आहे त्याचा एक विषय आहे। मेगा कोचिंग टर्मिनलचा एक विषय, उरुळीला जागा ते जवळपास निश्चित करतायत। एक चांगल्या प्रकारचं एक मोठं टर्मिनल हे आपल्या या झोनमध्ये या डिव्हिजनमध्ये जर उरुळीची जागा काही आयडेंटिफाय ते आता करतायत। वंदे भारतच्या एका विषयासंदर्भात आम्ही म्हटलं की खरं तर ते कमी अंतराच्यासाठी या रेल्वे सेवा प्रस्तावित आहेत, पण पुणे ते दिल्ली यासाठी पुढच्या काळात वंदे भारतमध्ये आपल्याला समावेश करता येईल का या संदर्भातली एक थोडीशी माहिती घेतली, किंवा आपल्यालाही ते करायचंय आणि म्हणून थोडी त्याची चाचपणी केली। त्यानंतर याच्यामध्ये दौंड मनमाड असेल, लोणंद बारामती असेल, पुणे शहर पुणे जिल्हा म्हणून ज्या काही मार्गांचं काम चालू आहे त्याचाही आढावा घेतला। जसं दौंड मनमाड 247 किलोमीटरचं अंतर आहे, ते 82 किलोमीटरचं अंतर आता बाकी पूर्ण झालं। लोणंद बारामती 64 किलोमीटरचं जे काम सुरू आहे त्याच्यातलं 24 किलोमीटर आता बाकी आहे। पुणे मिरज हा एक मोठा रेल्वे मार्ग आहे 280 किलोमीटरचा, त्याच्यामध्ये सुद्धा 62 किलोमीटरचं काम आता बाकी आहे आणि जवळपास मार्च 2025 मध्ये हे काम पूर्ण होईल। याच्या मागे सांगण्याचं कारण एकच आहे की पुणे शहर वाढलं, माणसं वाढली, बाहेरून मोठ्या प्रमाणात लोक आली आणि पुण्यातूनही बाहेर जाणं आणि येणं याच्यासाठीचा एकूण आपण जर पाहिला तर प्रमाण खूप वाढलंय आणि त्यामुळे या नवीन मार्गाची माहिती घेणं, ती लवकर पूर्ण करणं, पुणेकरांना प्रवाशांना अजून जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देणं यासाठीचा आजच्या ह्या सगळ्या जो काही बैठका होत्या त्याच्या मागचा उद्देश तोच होता।